आपण डायरेक्ट मालकाला विचारू कसं काय नियोजन आहे. तर वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. विषय काय झाला आहे, सकाळी सकाळी राहिलेलं बघा आम्ही चोपून घेतलं आणि तिथं लावली मशीन. तर चोपून घेता घेता आमच्याकडून झाला आहे कुटारा, आणि कुटारा होतच असतात. रोज उठलं की नवलपडा असतं आमच्या मागं. ही मशीन जाता जाता इथं आमची मशीन खचली की डायरेक्ट तिने इटाच बाजूला काढल्या. हो इटा आता परत ती नीट करायचं काम लागलंय, असा विषय. तर आम्ही करतोय नीट बघा सगळं. हो काय सगळं असं ही भीतर आहे ना, सगळं असं फाकलं होतं हो इथनं असं हे असं. आता आम्ही करणार आहे नीट. हे असलं आणलंय हातात घालाय हँड ग्लोव्ह बिन ग्लोव्ह. इकडं आम्ही सिमेंट टिकाव बिकाव सिमेंट हो का, सिमेंट कच पाणी एकदम ओके मध्ये आता आम्ही नीट करतोय. आता आमचं नीट करून झालेलं आहे आणि आता आम्ही बघा असं नीट केलेलं आहे. आता आम्ही तिथं माती भरणार आहे, जिथं खड्डा आहे तिथं. तर आमचं माती भरायचं चालू केलंय आता बघा. आता आम्ही माती भरणार. तर मित्रांनो आम्हाला ही बाइंडिंग तार घ्यायची होती, त्यासाठी आम्ही डायरेक्ट आलोय बघा बोरीवेल मध्ये. मग ही वायडिंग तार घ्यायची तेव्हा आम्ही डायरेक्ट बोरवेल मध्ये आलो. आम्ही इथनं घेतली वायडिंग तार आणि आता आम्ही निघालोय परत काळेवाडी. चला आम्ही घेतली स्मूथ कोल्ड कॉफी आणि दाजींनी घेतलाय केम्पा. पेनणार आहे आणि जाताना पहिला घरी घेऊन जाणार आहे. तर गाईस त्यानंतर आपण आलोय आपल्या आकूच्या पोल्ट्रीवरती. पाहू शकता तर आता त्याला नवीन पिल्ल भरायच्या, तर त्यासाठी नियोजन चालू आहे. आणि खाली आपलं तांदळाचं नाही का ते बाहेरचं ट्रपल असतं का, ट्रपल असं हातरलंय बघा. असं असं हातरायला लागतं पक्ष्यांच्या खाली हो का, असं नियोजन केलंय. कसं आहे आणि ही जवळजवळ खूप मोठं आहे. आणि आता त्यांनी काय केलं माहिती हो का, ही जी भांड आहे ना, ही भांड एक चारा टाकतात इथं, त्यातनं येतो खाली आणि ही पाणी त्यातनं पाणी पिता येतं त्यांना, असा विषय. आणि इकडं काय आहे, इकडं आता आली बघा त्यांच्या कोंबड्यांना खाद्य आलंय. आकू किती दिवसात माल येणार आहे आपला पिल्लं? पर संध्याकाळी पिल्लं येणार आहे, त्यामुळे जोरदार नियोजन चालू आहे आकूचं. इकडं बघा हे असं का केलंय तुम्ही म्हणता, हे असं कप्प गेल्यात. तर ते कप्प असतात पिल्लांसाठी. पहिल्या दिवशी ना पिल्लं छोटी असतात, त्यामुळे त्यांना असं ठेवायला लागतं, कारण ती लय राडा करत नाहीत त्यामुळं. आणि इकडं त्यांनी बघा भांडी आणल्या, तर हिथं अशा लाईटी लावायला लागतात बघा आतमध्ये. ह्या पिल्लांना आहे ना उष्णता जास्त लागते. हे काय विषय, ही भांडी त्याच्या पाण्याची दिसतात. बघा किती भांडी येतं. नियोजन ओके मध्ये केलं. इथं लाईटीचा बोर्ड आहे, मस्त आहे पोल्ट्री फार्म. तर चला सविस्तर दाखवणार. आणि तुम्ही राव पब्लिक नुसता व्हिडिओ बघताय, चॅनलला लाईक नाही सबस्क्राईब नाही काहीच नाही. करा ना, म्हणजे आम्हाला जरा ऊर्जा येते व्हिडिओ बनवाय. हा होय, तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? लाईक सबस्क्राईब करून टाका. हा आणि दररोज करून टाका सगळं. आता खाद्य खाली करायचं चालू झालंय बघा तुम्ही. हा त्यात का, तर थांबा आपण डायरेक्ट मालकाला विचारू कसं काय नियोजन आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय बघा तारणती घेऊन आम्ही जाऊन. आता विषय काय आहे बघा, हे चॅनल आम्हाला हातरायचं, आम्हाला इथं PCC करायची बघा आतमध्ये. तर त्यासाठी मटेरियल बाहेर येऊन आहे, त्यासाठी आम्ही चॅनल लावतोय आडवं. आम्हाला PCC करायची, मटेरियल लावाया. हा बस तर आम्हाला PCC करायची हातारतोय. तर तुम चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी तर लागून नाही घेत. आम्ही जेवायला पाहू शकता डायरेक्ट आम्ही खातोय मासा. डायरेक्ट मासा बेस केलाय, तुम्ही पण या खायला. तर आपण आलो होतो डायरेक्ट दाजींच्या वर्कशॉप वरती. पाहू शकता आम्ही घेतलेले पाईप, आपल्या चॅनलला जॉईन मारण्यासाठी पाईप लागत होती, तर ते आपण डायरेक्ट वर्कशॉप खोललं, घेतात पाईप. आता काय निघालोय आपण घरी पोल्ट्रीवर. डायरेक्ट जाणार आहे पोल्ट्रीवरती, म्हणजेच आमच्या साईट वरती.
तर चाल. ओके चलो. इलेक्ट्रिक स्कूटी, इलेक्ट्रिक डायरेक्ट राहणार. तुम्हाला दाखवतो हो काळेवाडी चौकला आहे. काळेवाडी चौक असा आहे बघा. काळेवाडी चौफुला म्हणतात त्याला. इथं एक कॉलेज आहे. तर मित्रांनो आता आम्ही वर्कशॉपवरून आलेलो आहे. तर आमची एक क्रॅशनची गाडी आली, पाहू शकता आत्ता झाली जस्ट. तर आम्ही इथं खाली करणार आहे गाडी. तर काय विषय नाही, येऊ द्या लवकर गाडी, काय विषय नाही. आता आम्ही घेतो खाली करून. बघा एवढी कच झाली आमच्या. त्या 3 गाड्या झाल्यात, त्या 2 गाड्या झाल्यात आणि आता 4थी गाडी आली आहे. तर घेतो आम्ही खाली करून डायरेक्ट आता ना थोडा. आता आम्ही PCC करणार आहे थोड्या दिवसात. तर PCCचा बी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मी PCC करताना. तर आता आम्ही काही चॅनल चॅनल आम्ही साईडने लावतोय बघा तसं, कारण ते माल खाली जावा नाही त्यामुळं गाडी लावली आता आम्ही डायरेक्ट. ड्रायव्हर म्हणतोय गाडी कसं काय भरली, आता काय सांगायचं. साईडने चिकलावली मध्ये खडा केलाय. बरोबर मग काय केलंय. तर आता आमचे दाजी गेल्यात पिन मारायला. पिन मारली आहे, एक मारली, एक दुसरी मारली पिन. ओ उचला, आता उचलणार आहे डायरेक्ट डंपर. बघा राडा आणि धुरा सगळंच. एकदम टॉपचा विषय. हॅशटॅग वाळू माफिया. हा वाळू नाही, ही आमची कच माफिया. ओके गाडी झाली खाली, आता ती जाते घरी. आम्ही लागतो आमच्या कामाला. चॅनल उभा करायला, काही साईडचं चॅनल उभा करायला लागतो आम्ही. तर आता आमची झाली आहे सुट्टी. आम्ही बघा ही एवढं साईडला चॅनल लावलेलं आहेत आम्ही. ही एवढं चॅनल आणि आता आम्ही सुट्टी केली बघा. ही एवढं आहे, ही एवढं लावायचं राहिले अजून. तर मित्रांनो पाहू शकता आता पार दिवस गेलेला आहे, तरी एक कच्ची गाडी आली आमची. पाहू शकता गाडी खाली करायचं चालू आहे तिकडं. आणि आता आम्ही शेवटची आजची गाडी समजायचं. आता दाजींचं बी इथं काम चालू आहे आणि मी बी काम करतोय. पाहू शकता इथं पक्कड बिक्कड सगळे. आता जरा अंधार पडल्यामुळे तुम्हाला दिसत नसन, पण काय हरकत नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्पष्ट सगळे दिसन. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.